ते तर येणारच ना. नर्स आणि कारमधनं. हा साहेब, पॉइंट आहे. पण काय झालं काय? नाही, त्या दिवशी मी जो जब्बा घातला होता त्याचं बटन कुठे हरवलंय, तर ते मिळत नाहीये. आणि मला संशय आहे की ही गोष्ट कोणाला तरी समजली आहे की मी श्रेयसला. म्हणजे काय बोलताय साहेब? म्हणजे नाही, हे सोड. मला सांग, ते बटन तुझ्याकडे तर नाहीये ना? नाही, त्या बटनाचाच आधार घेऊन तुम्हाला ब्लॅकमेल करतोयस आणि वाटेल तेवढं तोंड उघडतोयस म्हणून विचारतोय. अहो काय बोलताय साहेब? अहो तसं असतं तर इतका वेळ मी गप्प बसलो असतो का? कधीच पैसे खेचायला सुरुवात केली असती. हजारात नाही, या लाखात. या जास्त तोंड चालवू नकोस. आणि जा, ती नर्स कोण आहे त्याची माहिती काढ आणि तिला माझ्या समोर उभं कर. चल निघ. ठीक आहे, येतो मी. कारमधनं उतरलेली ही नर्स कोण शोधून काढायलाच हवं. आत्या, आत्या, आत्या ये ना लवकर. आत्या. कमाल आहे. एरवी एवढंसं खुट्ट झालं तरी लगेच धावत येते. आज इतक्या हाका मारतोय तरी पत्ता नाही. नाही, पण काही करून तिला इथे बोलवून अडकवून ठेवायला हवा. तरच आराध्याला तिच्या रूम मध्ये जाऊन ते बटन मिळवता येईल. आद्या, आद्या, आद्या ये ना लवकर. काय झालं श्रेयस? का हाका मारतोयस? आद्या मला खूप कंटाळा आलाय. तू थांब ना इथे माझ्याजवळ. आपण ना अंताक्षरी खेळूया किंवा सापशिडी. थांबले असते रे बाळा, पण काय क्लिनिंग साठी माणसं येणार आहेत ना घरात. मला त्यांच्याकडेही बघावं लागेल. मी आराध्याला पाठवते ना तुझ्याकडे, मग तुम्ही सापशिडी वगैरे खेळा. नको नको नको. आराध्य बघेल ना ते क्लिनिंगचं वगैरे. तू इथे माझ्याजवळ थांब. आपण आहे ना खूप गप्पा मारूया किंवा लुडो खेळूया किंवा व्यापार. माझा ऐक ना राजा, अक्षय श्रावणी पण घरात नाहीये. आराध्यावर एकटीवर पडेल सगळं. मला तिला मदत करायची आहे आणि शिवाय सगळी परकी माणसं घरात येणार आहेत, त्यांच्याकडे बघावं लागेल. तुला माहितीये का, मी कपाटाला लॉक लावून गेलेले असताना सुद्धा कुणीतरी कपाट उघडून कपड्यांची उलथापालथ केली होती. हे केवढे चिडले माझ्यावरती. त्यांचे इस्त्रीचे कपडे खराब झाले ना सगळे. तेव्हा नकोच, मी ना आराध्यालाच पाठवते. नको 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 नको. तू थांब ना, थांब ना, तू थांब ना. आराध्या ना एक स्ट्रॉंग गर्ल आहे. ती त्यांच्यावर लक्ष पण ठेवेल आणि सगळं काम पण करून घेईल. तू थांब ना माझ्याजवळ. बरं बाबा, थांबते मी तुझ्याजवळ. अक्षय, अरे मी काय म्हणतीये, आज डायनिंग टेबलवर जे काही झालं त्यानंतर तारा ऑफिस मध्ये आली होती हे नक्की आहे ना? काय ती ऑफिस मध्ये आली आणि तुला कळलं कसं नाही? तेच मला कळत नाहीये. त्या दिवशी ती उघड उघड ऑफिसला आली होती सह्या करण्यासाठी. सह्या तर तिने केल्याच, पण ती आत्ता कशासाठी ऑफिसला आली आहे हेच कळत नाहीये. ते जाणून घेणं जास्त महत्वाचं. मी तोच विचार करतेय. तिला संशय तर आला नसेल ना? नाही म्हणजे आपण मम्मांच्या साईन करून पैसे काढतोय त्याचा? नाही, अजिबात नाही. कारण तारा अशी आहे ना, जर तिला काही समजलं असतं ना तर तिने येऊन तुला जाब विचारलाच असता. आणि एवढी मोठी गोष्ट हाती आल्यावर गप्प नाही बसणार. आणि ज्या अर्थी ती गप्प बसली आहे ना, त्या अर्थी तिच्या हाती काहीही आलेलं नाहीये. श्रावणी, तू ताराला एवढी साधी समजू नकोस. हे सगळं एक्झॅक्टली उलट आहे. ज्या अर्थी ती गप्प बसलीये त्या अर्थी तिच्या हाती काहीतरी लागलेलं असणारच.
नक्की तिच्या डोक्यात काहीतरी शिजत असेल. ती फक्त योग्य वेळेची वाट बघते. तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे. पण तिच्या हाती काही लागलं असो वा नसो, आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार. ओके. संजय मामा, नीट ऐका. आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे मी शक्वात्यांच्या खोलीत जाऊन ते बटन शोधणार आहे. तुम्ही तोपर्यंत इथे लक्ष ठेवायचंय. शक्वात्या किंवा दुसरं कोणी काही झालं तरी आत्यांच्या खोलीत येता कामा नये. पक्का. तू काही काळजी करू नको, मी आहे ना. तू बिंदास राहा, माझं पूर्ण लक्ष आहे. कळत मॅडम आलात तुम्ही, अगदी वेळेवर आलात. चला पटकन. रूम व्यवस्थित क्लीन करून घ्या. हो मॅडम. ते बटन कसंही करून शोधायलाच हवं. तुम्ही तुम्ही म्हणजे आम्ही स्वतः. पण तुम्ही ते काय करता आमच्या खोलीजवळ? हा, काय कामधंदा नाही? ते आहे काम, पण ते मी ते काय सरक. हा?
काय आहे? काय प्रकार आहे हा? कोणाची माणसं? ते माझ्या रूमची झडती घेत आहे का? सगळ्याच घराचं क्लिनिंग करायला घेतलंय. क्लिनिंग? साफसफाई चालली का? कशासाठी? आणि आमच्या या शकुंतला कुठे आहे? मी बोलवून आणते. मामा, अरे तारा, काय झालं? काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना? मामा हो, एक फोन तरी करायचा मला. अगं तारा, मी तुला फोन केला होता पण तूच फोन उचलला नाही. राहिलं असेल ते बटन शोधायच्या गडबडीत. बरं ते सगळं सोड, बटन मिळालं का? बटन सापडलं, हे बघा. सॉलिड आहे तारा तू. बरं चला आता, अजून काही गडबड होण्याच्या आत श्रेयसला हे बटन दिलं पाहिजे. चला पटकन. हो बरोबर बोलतेस. चल 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 चल. चल आत्या, म्हण लवकर, कळ आहे तुझ्यावर. चल चल लवकर चल. थांब रे जरा, आठवू दे मला. अरे नाही नाही नाही, तू तर खूप वेळ नुसती आठवतेच. म्हण लवकर, चल लवकर. श्रेयस, अरे सगळी कामं सोडून बसले मी तुझ्या बरोबर. थांब जरा. नाही 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 नाही. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4. आत्या, दयानंद काका आले, त्यांनी बोलावलंय तुम्हाला. हो का? आलेच मी. अथक प्रयासाने थांबवून ठेवलं होतं तिला इथे. काय झालं? झालं का काम? मिळालं बटन? श्रेयस, अरे मी बटनच शोधत होते, पण तेवढ्यात नेमके दयानंद काका आले आणि माझा नाईलाज झाला. गॉड, काय सांगतेस? मग आता ते बटन कसं मिळणार आपल्याला? एक तर ते क्लिनिंग वाले आले आहेत, त्यांनी जर साफसफाई करताना ते बटन चुकून कचऱ्यात वगैरे टाकलं तर मग संपलं सगळं. अच्छा, नवऱ्याची मस्करी करायचा मूड आहे तर? नाही नाही, मस्करी नाही श्रेयस, खरंच खूप बाका प्रसंग ओढावला होता. काय झालं, ते बटन बेड जवळ पडलं होतं. ते मी वाकून काढलं. उठणार इतक्यात दयानंद काका आले. म्हणजे तू पकडली जाणार होतीस? हो, मग जेमतेम बटन असं मुठीत घट्ट धरलं, लपवलं आणि सटकली. खूप टेन्शन आलं होतं ना, म्हणून जरा मस्करी केली. पकडली गेली असतीस तर? बघितलं असतं काय करायचं ते. तुझा जीव वाचवण्यासाठी मी कुठल्याही संकटाचा सामना करू शकते श्रेयस. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? हो. खूप 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 प्रेम करते मी श्रेयस तुझ्यावर. पण कसं सांगू तुला, मी तुझी आराध्या नाही. आणि तू तारावर प्रेम करशील की नाही माहिती नाही मला. तुझा आपुलकीचा आणि प्रेमाचा स्पर्श इतका हवासा वाटतोय. पण नाही नाही, मला तोल सावरायला हवा. हे प्रेम तारासाठी नाहीये या क्षणी.
आराध्या तू नसतीस तर काय झालं असतं माझं? मी तुझ्यावर रागवलो, तुझ्यावर अविश्वास दाखवला, तरी तू मात्र काही मनात न ठेवता जीवावर उदारून लढतेच नेहमी माझ्यासाठी. प्रेम उसळून येत ना, असं वाटतंय गेल्या 6 महिन्याची सगळी कसर भरून काढावी, घट्ट धरून ठेवावं तुला हृदयाशी. बोल ना आराध्या, तुला माझी ओढ लागली नाहीये का? सांग ना. तुझं आराध्यावरचं प्रेम जसं जसं दिसतंय तशी तशी माझ्या मनातली भीती वाढतीये रे श्रेयस. पण ही तारा ही तितकंच आणि तेवढंच प्रेम करते रे तुझ्यावर. प्रत्येक वेळी डाव असा अर्धवट सोडून का निघून जाते? मी अशी विचित्र भिंत का उभी राहिली आहे दोघांच्या? कसा सोडवणार आहे मी आतिडा? आराध्या आणि तारा मधला हा झगडा माझ्यासाठी जीव घेणा झालाय आणि श्रेयससाठी सुद्धा. काय करू मी? काय करू? तारा, आजी झोपला नाहीत अजून? अहो रात्र किती झालीये? माझी पोर जागी असताना म्हातारीला झोप येईल का? अहो जाणारच होते झोपायला, पण तेवढं दार उघडं बघितलं, म्हटलं छान गार वारं येतंय म्हणून बसावं. बरोबर आहे पुरी. डोक्यात धुमसणारी आग शांत करायचा सध्या तरी हा एकच उपाय आहे तुझ्याकडे. डोक्यात आग, मनात वादळ. पुढे तू किती लपवलंस ना तरी चेहऱ्यावर दिसतं तुझ्या. तुझं मन इतकं निर्मळ आहे ना, पाण्यासारखं. मनातली खळबळ लगेच उमटते तुझ्या चेहऱ्यावर. तारा आणि आराध्या अशा कात्रीत सापडलेस तू. आराध्या समजूनच प्रेम केलंय श्रेयसने माझ्यावर, पण आयुष्यभर आराध्य होऊन नाही ना जगू शकत आजी मी. तारा आहे मी, तीच माझी खरी ओळख आहे. कधीतरी त्याने तारा म्हणून मला आपलं म्हणावं असं वाटलंच ना. होय ग पोरी, होय. कळते मला तुझी तगमग. मी इथे आले ते श्रेयसला बरं करण्याच्या उद्देशाने. तेव्हाच ठरवलं होतं मनाने भावनेने त्याच्यात कधीच गुंतायचं नाही. पण कधी न जाणे कशी मी त्याच्यात गुंतत गेले मला कळलंच नाही. मग देवळात नकळत लग्न लागलं
पण आराध्या समजून का होईना तो केवढं प्रेम करतो माझ्यावर. बघितलं ना तुम्ही, त्याच्या या प्रेमाच्या लाटेत मी पूर्ण भिजून गेले आजी. माझं मन ना सतत असा आक्रोश करत असतं, तारा बाणावर ये, बाणावर ये. हे सगळं तुझ्यासाठी नाहीये, आराध्यासाठी आहे. तेव्हा मी स्वतःला सावरते, मी स्वतःला खूप सावरते. पण मग श्रेयसचा चेहरा डोळ्यासमोर येतो, त्याचा राग दिसतो, त्याची चिडचिड दिसते, त्याची आराध्यासाठीची तडफड दिसली ना की मला नाही सहन होत, मला नाही बघवत त्याला असं. मी काय करू आजी, सांगा ना, काय करू सांगा ना. कधी कधी वाटतं ना सगळं सोडून मी निघून जाऊ कुठेतरी दूर, हे काहीच नकोय मला. पण मग आराध्या विना श्रेयसचा एकटा पडलेला केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर येत आणि पावलत बघत. इकडे आड तिकडे वीर झालाय आजी, मला काय सुचत नाहीये. खरंय, अगदी नाजूक पेचात अडकलेस तू, पण देवावर विश्वास आहे ना तुझा? हो. मग खात्री बाळग. एकदा का श्रेयस पहिल्यासारखा बरा झाला ना आणि त्याला समजलं की आराध्याच्या रूपातल्या तारानंच त्याला कठीण दिवसात साथ दिली, संजीवनी दिली, प्रेम दिलं, त्याचं रक्षण केलं, मग मग बघ तू, श्रेयस नक्की तुझा स्वीकार करेल. तारा म्हणून माझी खात्री आहे, तुझा त्याग कळल्यावर आराध्यावर प्रेम करतो ना, त्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम करेल तुझ्यावर.